नमस्कार. आज आपण आलेलो आहे औसा हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो औसा गावात, तालुका औसा व जिल्हा लातूर येथे हा किल्ला येतो. किल्ला खूप प्रचलित किल्ला आहे व खूपच सुंदर व खूपच मोठा आहे व गडावर दुहेरी तटबंदी असून खाली खंदक आहे व खंदकाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा तटबंदी आपल्याला दिसून येते. व लातूर मधला हा आपला पहिला किल्ला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्याच्या शहरामध्ये असणारा एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेस 3 किलोमीटर, लातूर शहरापासून 20 किलोमीटर तर उस्मानाबादपासून 51 किलोमीटर अंतरावर आहे. औसा हे एक प्राचीन स्थळ असून त्याचा पहिला नामोल्लेख बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या बोरगाव ताम्रपटात शिव चवतशित या नावाने केलेला आढळतो. राष्ट्रकूट व चालुक्य काळखंडात औसा हे दिगंबर जैनांचे दक्षिणेतील एक प्रमुख पीठ होते. राष्ट्रकूट सम्राट अवोघ वर्ष प्रथम याचा गुरु जिनसेन या जैन पंडितांनी या नगराचा औच्य असा उल्लेख केलेला आहे. राष्ट्रकूट काळातील प्रशासन व्यवस्थेत या नगराचा समावेश मुरुंब विषयात तर कल्याणीच्या चालुक्य काळात गज्जेत 700 नामक प्रशासन विभागात होतो. औसा येथे वास्तव्यात असणारे जैन पंडित कनक कामर करंडकच्च या ग्रंथात या नगराचा असाई नगरी असे नाव नमूद आहे. सेनापती खोलेश्वर याच्या 1150 मधील अंबेजोगाई शिलालेखात औसा देश असा याचा उल्लेख आहे. औसा किल्ला 5.52 हेक्टर क्षेत्रात उभा असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असला तरी सामरिक दृष्टीने मध्ययुगात यास फार महत्त्व होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती सुमारे 38 मीटर रुंदीचा खंदक खोदलेला आहे. खंदकात प्रवेश करण्यासाठी खंदकाच्या तटभिंतीत पूर्वाभिमुख लोहबंदी नावाचे एक प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे. याचे बांधकाम 1565 मध्ये निजामशाही काळातील किल्लेदार तुर्कखानाच्या कारकिर्दीत झाले आहे. या आशयाचा एक शिलालेख किल्ल्यातील 3ऱ्या प्रवेशद्वाराजवळील एका वास्तूवर आहे. खंदकात उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या किल्ल्याला भक्कम दुहेरी तटबंदी आहे. सर्वप्रथम खंदकाच्या बाहेरील भिंत, त्यानंतर खंदक, बाह्य तट व परकोट अशी किल्ल्याची सर्वसाधारण रचना दिसते. बाह्य तटापेक्षा उपतटाची उंची जास्त आहे. किल्ल्याची बाहेरील तटबंदी साधारण 70 फूट उंच आहे. त्यातून खंदकात उतरण्यासाठी गुप्त मार्ग आहे. तटबंदी व बुरुजांना बाह्य बाजूने जंग्या आहेत. तटबंदीवरील फांदीची रुंदी सुमारे 8 फूट असून फांदीवर चढण्यासाठी काही ठिकाणी दगडी पायऱ्यांचा जिना आढळतो. किल्ल्याच्या तटबंदीत एकूण 42 बुरुज आहेत. त्यापैकी 23 बुरुज बाह्य तटबंदीत असून 19 बुरुज आतील तटबंदीत आहेत. किल्ल्याचे बुरुज पसरट व बसके आकाराचे आहेत. बुरुजांचा आकार गोलाकार कोनाकृतीत आहे. येथील बुरुजांमध्ये बुलंद बुरुज आणि टिहाळणी बुरुज महत्त्वाचे आहेत. टिहाळणी बुरुजावरून औसा परिसरावर लक्ष ठेवले जात असे. या किल्ल्यात अनेक लहान मोठ्या तोफा आढळतात. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. वाकियाते मुम कालिके बिजापूर या ग्रंथात येथील निजामशाही, कुंती, बहेतरी, भोसली, कडक, बिजली, शेदू, लाखखानी, लुसरी, शेरदही, लमछडी व काला पहाड या काही तोफांची नावे दिलेली आहेत. बुलंद बुरुजावर मोहम्मद बिन हुसेन निजामशाह असा फारसी भाषेत नामोल्लेख असलेली 2.4 मीटर लांब व 25 सेमी व्यासाची पंचधातूची सर्वात मोठी तोफ आहे. किल्ल्यातील सर्वात लांब तोफ मस्जिदीजवळच्या बुरुजावर आहे. तिची लांबी 3 मीटर 8 इंच असून व्यास 6 इंच आहे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर अनेक लहान मोठ्या तोफा व दगडी व लोखंडी गोळे तोफा व दगडी लोखंडी तोफगोळे पाहावयास मिळतात. तसेच युरोपियन बनावटीचे एक तोफी आहे. औसा किल्ल्याला लोहबंदी, शमा, नौबत, अशफ खान, चिनी सादत व घड्याळ अशी एकूण 7 प्रवेशद्वारे आहेत. ही सर्व प्रवेशद्वारे वेगवेगळ्या आकाराची असून आकर्षक आहेत. या प्रवेशद्वारांमुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडलेली असून किल्ल्याला भक्कमपणाही प्राप्त झालेला आहे. लोहबंदी दरवाजातून खंदकात उतरल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एका बुरुजात बांधलेले शमा नावाचे किल्ल्याचे एक मुख्य प्रवेशद्वार लागते.
हे किल्ल्याचे महाद्वार असून प्रेक्षणीय व आकर्षक आहे. या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या माथ्यावर गंजथर शिलपट्टी अंकित केलेली आहे. अशमा प्रवेशद्वारानंतर किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार लागते. या द्वारावरही गजस्थिर शिलपट्टी दिसते. या प्रवेशद्वाराचे बांधकाम चौकोनाकृती व कमानयुक्त असून वरती मिनारवजा 2 स्तंभ आहेत. या द्वाराच्या डाव्या बाजूस जिन्याच्या पायऱ्या चढून द्वारमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्यातील चौथे प्रवेशद्वार कमानयुक्त आयताकृती असून एका बुरुजात बांधण्यात आले आहे. येथून पुढे गेल्यास या किल्ल्याचे 5वे प्रवेशद्वार लागते. ते इतर प्रवेशद्वारांप्रमाणे लांबट आकाराचे आहे. या प्रवेशद्वारातून पुढे डाव्या बाजूने राणी महालाकडे जाता येते. या महालाचे आज केवळ भग्नावशेष शिल्लक आहेत. या महालात हौद आणि कारंजेची रचना आढळून येते. 5व्या प्रवेशद्वारापुढे किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेले किल्ल्याचे 6वे प्रवेशद्वार लागते. येथून उजव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या उंच बुरुजावर असलेल्या जानुमा नावाच्या महालात जाण्यासाठी एक जिना आहे. इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज टेलर याने ही वास्तू बांधली. या 6व्या प्रवेशद्वारातूनच आत गेल्यावर समोर एक प्रशस्त व मोठी चौकोनाकृती वास्तू लागते. यास राजवाडा असे म्हटले जाते. या इमारतीला एकूण 23 कमानी असून दर्शनी भागात मोठमोठ्या ओऱ्या आहेत. राजवाड्यालगतच एक मशिदीची पूर्वाभिमुख वास्तू व समोर मोठा चौकोनी हौद दिसतो. मस्जिदीच्या दर्शनी भागावर 3 मोठ्या कमानी असून आत एकूण 9 कमानी आहेत. मस्जिदी शेजारी सय्यद सादत अवलियाची दर्गा आहे. किल्ल्याचे 7वे प्रवेशद्वार राजवाडा नावाच्या वास्तूत जाते. येथून मुख्य किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्यात असलेल्या वास्तूंमध्ये जलमहल नावाची वास्तू अत्यंत प्रेक्षणीय आहे. दारू कोठाराच्या जवळची ही वास्तू अगदी जमिनीत बांधलेली आहे. यास तळघर असेही म्हटले जाते. मोठ्या आकाराच्या 12 स्तंभावर याचे छत पेरलेले आहे. किल्ल्याच्या आतील पाणीपुरवठा तवे विहीर, चांद बावडी व कटोरा बावडी अशा या 3 विहिरीतून पाणी आणले जात असे. या सर्व विहिरीचे पाणी मोठेने उपसून मोठ्या हौदात साठवले जाई. तेथून खापरी पाईपच्या साह्याने किल्ल्यात पुरवले जात असे. याशिवाय किल्ल्यात घोड्याच्या पागा, रक्षकांच्या खोल्या, किल्लेदाराचे भग्न निवासस्थान, गंगा जमुना कोठारे इत्यादी वस्तू दिसतात. किल्ल्यात काही ठिकाणी बहामनी पूर्व काळातील शिल्पे, लोहबंदी, दरवाजाजवळील एक शिलालेख, गजस्तर, शिल्पपट्टी इत्यादी प्राचीन अवशेष दिसून येतात. बहुधा किल्ल्यात अथवा परिसरात पूर्वी एखादे मंदिर किंवा मठ असावा. किल्ल्याच्या बाहेर औसा शहराच्या बाजारपेठेत 1680 साली विजापूर स्थापत्यानुसार बांधलेली जामा मस्जिद आहे. येथे खुपटा वाचनात जागेतील एका कोनाड्यात फारसी भाषेतील 2 शिलालेख पाहायला भेटतात. त्यात औरंगजेब व सोहरबखान यांचा नामनिर्देश केलेला आहे. याशिवाय औसा परिसरात सुफी संतांचे दर्गे, तेलगी गुबंद, विविध मस्जिदी, जैन मंदिर, लिंगायत मठ, दसनामी गोसावी पंथाचे मठ तसेच भागवत परंपरेतील लिंगायत, वीरशैव पंथीयांचे वीरनाथ, मल्लनाथ इत्यादी मंदिरे पाहायला भेटतात. सय्यद अली तबा याने बुरहान इम अशीर या ग्रंथात बहामनी कालखंडातील यादवी अंतर्गत कल व राजकीय घडामोडीचा वृत्तांत दिलेला आहे. याशिवाय गुलशने, इब्राहिमी, मशिरे, आलमगिरी हे ग्रंथ व निजाम मराठी संबंधाची फारसी कागदपत्रे तसेच औसा येथून प्राप्त विविध कोरीव लेखातून या ठिकाणाचा इतिहास समजतो. बहामनी काळात औशाचे राजकीय व प्रशासकीय महत्त्व वाढले होते. सुलतान तिसरा मोहम्मद शाह याच्या काळात मुहम्मद गवान या वजीराने औसा येथील भुईकोट किल्ला बांधल्याचे सांगितले जाते. पुढे बहामनी सुलतान शिहाबुद्दीन मुहम्मद याने बिदरचा सुभेदार सरदार कासिम बारिद यास औसाबरोबरच उदगीर आणि कंधार हे किल्ले जहागीर म्हणून दिले. बहामनी राज्याच्या विघटनातून 5 शाह्या उदयास आल्यानंतर त्यापैकी प्रामुख्याने बरीद शाही व निजामशाही यांनी औसावर राज्य केले. आदिलशाहीचा ताबा औशावर अल्पकाळच होता. कासिम बिरादने मोहम्मद शाहस बाजूला सारण्याचा बेत केल्याचे कळताच 1499 मध्ये युसुफ आदिलशाह, मलिक अहमद व इमाद उल मुल्क यांनी बरीदचे मन हाणून पाडले. त्यानंतर कासिम बरीदने औसा किल्ल्यात आश्रय घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र
अमीर बरीद हा मोहम्मद शहाचा वजीर बनला. पहिला अली बारिदशाह याच्या कारकिर्दीत 1548मध्ये अहमदनगरच्या बुरान निजामशाह प्रथम याने बारिदशहाच्या ताब्यातून औसा किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1548 ते 1636 पर्यंत औसा अहमदनगरच्या निजामशाहीकडे होते. मलिक अंबरने मोगलांपासून बचाव करण्यासाठी अल्पवयीन दुसरा मुर्तझाम निजामशाह काही काळ या किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते. 1602मध्ये निजामशाही राजधानी औसा येथे होती. याच काळात किल्ल्याच्या तटबंदीची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. अशा आशयाचा एक शिलालेख येथे पाहावयास मिळतो. या किल्ल्यात मलिक अंबरचे बराच काळ वास्तव होते. त्याच्या नावावरून औसा नामकरण अंबरपूर करण्यात आले होते. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीतील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेऊन मोगलांनी औसा किल्ल्यावर आक्रमण केले व निजामशाहीचा किल्लेदार भोजपाल यास शरण येण्यास भाग पाडले. पुढे 1724 पर्यंत या किल्ल्यावर मोगल किल्लेदार होते. या दरम्यानच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 1670 मधील एका नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य औसा किल्ल्याला वेढा देण्यासाठी आले होते अशी तक्रार औसाचा किल्लेदार बुरखात खान यांनी औरंगजेबाकडे केली होती. मराठ्यांच्या फौजा औसा परिसरात धुमाकूळ घालत होत्या. पुढे या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळवता आले. यानंतर 1724मध्ये औसा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेले. 1760 मध्ये मराठ्यांनी औसा किल्ल्याला वेढा घालून निजामात शरण आणले व तहास राजी केले होते. इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज टेलर नळदुर्गचा आयुक्त असताना 1853 ते 1857 त्याचे काही काळ या किल्ल्यात वास्तव्य होते. 1948मध्ये औसा स्वतंत्र भारतात विलीन झाला. असा हा ऐतिहासिक वारसा या किल्ल्याचा आहे. आणि तटबंदी पडली आहे. त्या ठिकाणी सुंदर असे तिचे नूतनीकरण सुद्धा केलेले आपणाला पाहायला भेटते. आता पुढच्या बुरुजावर आल्यानंतर या ठिकाणी ही वेगळ्याच पद्धतीची तोफ पाहायला भेटते व त्याच्या बाजूला अजून एक तोफ आहे. अशा या ठिकाणी 2 तोफा आपणाला पाहायला भेटत आहेत. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 2 ते 3 तासाची वेळ आपल्या हातात पाहिजे आणि हा किल्ला उघडण्याची वेळ सकाळी 9 व संध्याकाळी 5 ही बंद होण्याची आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून आपण किल्ला पाहण्यास यावा. बरोबर 5 वाजता या किल्ल्याचे दरवाजे बंद होत असतात. त्यामुळे आपण लवकर यावे ही एक विनंती. हा आतील भाग, चिंचेची झाडं खूप आहेत इथं. या बाजूच्या बुरुजावर आपण आता आलो. या बाजूच्या बुरुजावर आल्यावर या ठिकाणी तोफ ठेवण्याची सोय केली आहे, परंतु तोफ नाहीत हे पाहू शकते. हा पाठीमागचा बुरुज होता. खंदक पाहू शकतोय. पाणी अजून सुद्धा आहे. चला या ठिकाणी सुद्धा सोय केलेली असते. पाठीमागच्या भागात हे पूर्ण आपण आता गडाच्या खूपच सुंदर पाहू शकतो. मागं खंदक आहे. बुरुजावर आपण आलो आहे. या बुरुजाचा आपण आता सफर करू. या ठिकाणी सुद्धा एक सुंदर तोफ आहे, ही पाहू शकतोय. आणि ज्या ठिकाणी तटबंदी पडली आहे त्या ठिकाणी रिस्टोरेशनचं सुंदर असं काम केले आहे. ते ही तोफ पाहू. त्याच्या बाजूला एक अर्धवट तुटलेली तोफ सुद्धा आहे, ती सुद्धा पाहू. ही पाहू शकतो इथं. ही जी तोफ आहे ही स्पॅनिश तोफ आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा स्पॅनिश भाषेतील इथं लेख पाहायला भेटतो. सिम्बॉल इथं व्यवस्थित स्पेन लिहिलेलं पाहायला भेटतं इथं. आणि ही तोफ स्पॅनिश, आतापर्यंत आपण स्पॅनिश तोफ नव्हती पाहिली होती.
आपल्याला तोपेच्या बाजूला ही एक अर्धवट तोप पाहायला भेटते. पुढे आल्यानंतर अजून एक तोप, ही तोप पाहिजे. आता पुढच्या वस्तू पाहण्यासाठी जाऊ. आतमध्ये सुद्धा भरपूर पाहण्यासाठी आहे, तेही पाहू आपण. 9 ते 5 ही वेळ आहे. त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करून आपण किल्ला पाहण्यासाठी आला तर आपली सर्व गडफेरी वेळेत होईल, नाहीतर बऱ्याच वस्तू राहून जातात. आपणाला अजूनपर्यंत शिलालेख वगैरे काही सापडले नाही, ते पाहू आपण. फक्त इथून पायऱ्यांच्या मार्गाने वर येण्यासाठी मार्ग आहे. अशा वस्तूतून याही ठिकाणी सुंदर असे तोप. या बाजूचा खंदक, या बाजूला सुद्धा असा पूर्ण खंदक आहे. हा सुद्धा खंदकाचाच भाग आहे. माती पडलेली आहे, परंतु हा पूर्ण खंदकाचा भाग पाहायला भेटतो पूर्ण आपणाला असा. आता आपण खाली उतरून आतील भागात पाहायला जाऊ. हे आपण आता ही मेन वास्तू आहे खालची. आता ती पाहू आपण. प्रथम या उंच भागाचा एकदा दौरा करू. या ठिकाणी आपण वर येऊ शकतो खालून. आता वर जाऊ पहिल्यांदा आणि नंतर पुन्हा खाली येऊ. याच्यावर जायला परमिशन नाही आपल्याला, इथपर्यंत आहे. या ठिकाणावरून सुंदर किल्ल्याचे दृश्य पाहायला भेटते. इथून आपण आत आलो की आत येत असतो. मागील बाजूचा खंदक पाहायला भेटतो इकडं. गाव आता आपण या मार्गाने खाली उतरत आहे व खालची सफर करू. आता आपण वरील भाग सर्व पाहिला आहे आणि आता वरील भाग पाहून झाल्यानंतर आता खाली फिरणार आहे. आपण खालचा सर्व भाग पाहणार आहे. तर चला सोबत माझ्या आता या औसा किल्ल्याचा खालचा भाग पाहण्यासाठी. आपण मगाशी या रस्त्याने वर गेलो होतो व वरून सर्व किल्ला पाहिला आहे. आता खालच्या बाजूने सर्व किल्ल्याचा पाहत आपण जात आहे. किल्ला पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. आल्यानंतर या ठिकाणी एक अशी वास्तू पाहायला भेटते. बुरुज आहे त्याला छोटासा या बाजूला, आणि ही अशी वास्तू इथं. पाठीमागच्या वास्तूवर आपण आता आलो आहे. या ठिकाणी पाहू शकतो खूप मोठी ही एक वास्तू. इथं ही पाण्याची टाकी असावी व उतरण्यासाठी जागा सुद्धा आहे. ती पाहू. परत एक वास्तू पाहू. या ठिकाणी आत उतरण्यास
पायरी मार्ग आहे. तर आपण आता या ठिकाणी जाऊन येऊ, काय आहे ते बघून येऊ. या ठिकाणी हे जेल असावं. खूप या सुरुंग आहे इथं, खूप जपून आला तर इथं पाणी एकदम हॉरर आहे ही जागा. या ठिकाणी ही पूर्णतः बारव आहे. बारव किंवा पाण्याची विहीर बोलू शकतो आपण याला. बघू शकतो पूर्ण पाणी दिसते सगळीकडं. अशी सोय आपणाला जे पोर्तुगीजांचे किल्ले आहेत गोव्यातील त्या ठिकाणी ही सोय पाहायला भेटते अशी. पण ही एक वस्तू पाहू आणि पूर्ण राऊंड मारून आता बाहेर पडू. आतमध्ये झाडी आहे आणि ही कशी वस्तू एवढीच आत, तिथून जायला बहुतेक जागा आहे आत. ठीक आहे, बघून होती या ठिकाणावरून आतमध्ये जाण्यास मार्ग आहे. तळघर असा बहुतेक आहे जायला नक्कीच नाही. ही आत धान्य साठवण्याची जागा असणार इथे. आणि आता आपण याच्या या गडाच्या पाठीमागच्या भागात आलो आहे. विहीर आहे तिथं, ती पाहू आणि बाहेर जाण्यास सुरुवात करू. आपणाला चोर दरवाजा आहे तो सापडला नाही अजून, तिथं शोधू व त्या ठिकाणी एक 2 शिलालेख आहे त्या ठिकाणी, ते पाहू. गडाच्या पाठीमाग असणारी ही एक विहीर आहे. सुंदर विहीर ही. त्या बाजूनी याला भरपूर पाहायला दिसते. पाहून या ठिकाणी असं आपणाला इथं विहिरीत जाण्यासाठी रस्ता आहे. खूप अवघड आहे. या ठिकाणी जपून या. हे पाहू शकतो इथल्या वास्तू. या ठिकाणावरून जाण्यासाठी मार्ग आहे. आता आपण या बाजूची वास्तू पाहू इथे. विहीर. आता आपण संपूर्ण किल्ला पाहिलेला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. चला, 5ला किल्ला बंद होतो. ह्या दरवाज्यातून आपण आता खाली उतरत आहे. वेळ भेटला तर चोर दरवाज्याचा शिलालेख पाहू. एक वास्तू इथंही पाहू शकतो आपण. आणि हा मार्ग येण्यासाठी इथे आता पुन्हा आपण या ठिकाणी असे शिलालेख आपल्याला पाहण्यास भेटत आहे. व आतील बाजूस 2 बुरुजावर शिलालेख आहेत, परंतु ते आपणाला तर सापडले नाहीत. पुढच्या वेळेस नक्की पाहण्याचा प्रयत्न करू. भाषेतला शिलालेख समोर जर पाहिलं तर आपणाला या ठिकाणी पाहू शकतो हत्तीची रास पूर्णतः पाहायला भेटते. चा किल्ला आपण आता पूर्ण पाहिला आहे व किल्ला पूर्ण पाहून आपण आता बाहेर आलो आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही किल्ल्याची वेळ आहे आणि
एका ठिकाणी असणार आहे या अजून एक विहीर पाहू शकतोय आणि या ठिकाणी समोरच्या बाजूसुद्धा हत्तीची रास पूर्णतः पाहायला भेटते. आपल्याला वेळ कमी होता त्याच्यामुळे व्यवस्थित किल्ला पाहता आला नाही. खंदकामध्ये बाहेरच्या बाजू किल्ल्याची पाठीमागची बाजू या ठिकाणी अशी पाहायला भेटते. काय मावशी भेटे हा पाहू शकतो एक शिलालेख आहे सूर्यचंद्र आहे.